नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी बनवणार आहे पौष्टिक असे ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर हे बघा, हे फक्त ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत आणि त्या सेम इन्ग्रेडियंट्समध्ये मेथी ॲड करून मी हे मेथीचे लाडू बनवले आहेत. त्यामुळे काय होईल, तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी एकत्रच हे लाडू बनवता येतील. तुमची मेहनतसुद्धा वाचेल. स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण लाडूसाठी लागणारं साहित्य बघूया. 150 ग्राम काजू. हे बघा, मी काजू तुकडा घेतला आहे. अख्खा काजू घेतला तरी चालेल, पण नंतरही आपल्याला हा वाटायचाच आहे मिक्सरमध्ये, म्हणून मी तुकडा घेतला आहे. 150 ग्राम बदाम, 150 ग्राम अक्रोड आणि 150 ग्राम खारीक बी काढून घेतली आहे आणि त्याचे 2-2 तुकडे करून घेतले आहेत. 100 ग्राम पिस्ता अनसॉल्टेड आहे आणि 50 ग्राम मेथी दाणे, 150 ग्राम सुकं खोबरं. मी ही विकत सुक्या खोबऱ्याची पावडरच घेतली आहे. तुम्ही घरी पण सुकं खोबरं किसून त्याची पावडर बनवून वापरू शकता. अर्धा किलो गूळ. हा गूळ जरी मी अर्धा किलो घेतला आहे तरी आपल्याला जसा लागेल तसा आपण घालू. कसा मोजायचा गूळ तो मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि हे 400 ग्राम घरगुती तूप आहे. हे घरी केलेलं साजूक तूप आहे. आणि ही वेलची आणि जायफळची पूड आहे अर्धा चमचा. तर हे बघा, सर्वप्रथम आपण मेथी दाणे भाजून घेणार आहोत. तूप वापरायची गरज नाहीये, कोरडेच भाजून घेऊया मंद आचेवर. हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत. अजिबात गॅस मोठा करू नका. मेथी दाणे भाजून होईपर्यंत आपण ही खारीक आहे ती मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर हे बघा, मेथी आता आपली भाजून झाली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटच भाजून घेतली. आता ही काढून घेऊया. तर हे बघा, इथे मी मेथी वेगळी ठेवली आहे. आता आपण हे सुकं खोबरं जे आहे ना ते भाजून घेऊया. आता आपण तूप नाही वापरत आहे, मी नुसतं सुकं खोबरं भाजून घेऊ. जर तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल ना तर ते तुम्ही भाजून ब्राऊन भाजून झाल्यावर मिक्सरला वाटलं तरी चालेल. अशीच त्याची पावडर होईल. हे बघा, आता आपलं खोबरं व्यवस्थित भाजून झालं आहे. तुम्हाला पूर्ण वेळ हलवतच भाजायला हवं, नाहीतर खाली खोबरं लागायची शक्यता असते. आता आपण हे खोबरं काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. तर हे बघा, आपलं सुकं खोबरं भाजून झालं आहे. मस्त गुलाबी रंग आला आहे. खमंग वास सुद्धा सुटला आहे. आता त्याच कढईत आपण अर्धा चमचा तूप घालूया. जे आपण तूप घेतलं होतं ना त्यातलंच तूप घेतलं आहे. ही बघा, खारीक आपली वाटून झाली आहे. हे बघा, साधारण हे टेक्स्चर आलं आहे त्याला, रफ. आता ही खारीक आपण ह्या तुपात भाजून घेऊया. खारीक पावडर ह्याच्यात ॲड केल्यावर सुद्धा तुम्हाला हात पटपट चालवत राहायला पाहिजे, नाहीतर खारीक खाली लागण्याची शक्यता असते. तर हे बघा, खारीक आता आपली भाजून झाली आहे. ज्या परातीत आपण खोबरं काढलं होतं ना त्याच परातीत आपण ही खारीक पावडर काढून घेऊया. त्याच कढईत आता आपण अजून 1 चमचा तूप ॲड करून घेऊया. तूप विरघळलं तर याच्यात आपण बदाम ॲड करून घेऊया. चांगले मंद आचेवर थोडा वेळ 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊ. ते बघा, बदाम आपले भाजून झाले आहे. आता आपण अक्रोड ॲड करूया त्याच्यामध्ये आणि आता भाजून घेऊया. आता आपण काजू आणि बदाम पिस्ते हे ॲड करून हे भाजून घेऊया. तर हे बघा, आता आपले ड्रायफ्रूट्स पूर्ण भाजून झाले आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि हे ड्रायफ्रूट्स काढून घेऊया.
आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया. थंड झाल्यावर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर हे बघा ड्रायफ्रुट्स आता आपले थंड झाले आहेत. आता आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊया. हे बघा ड्रायफ्रुट्स असे घेतले आहेत मिक्सरला वाटून. ते मगाशी जे आपण खोबरं आणि खारीक पावडर भाजून घेतली होती ना, त्यात हे सगळं ड्रायफ्रूट पावडर मिक्स करूया. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी मेथी वाटून घेत आहे. तर ही बघा आपली मेथी वाटून झाली आहे. ही मेथी मी पूर्ण मिश्रणात मिक्स करणार नाही आहे. अर्धे मी लाडू असेच करणार आहे. लहान मुलांना मेथी आवडत नाही म्हणून. आणि हे बाकीच्या अर्ध्या मिश्रणातच मी ही फक्त मेथी ॲड करणार आहे. अशा प्रकारे आपले 2 प्रकारचे लाडू होतील. आपल्या लहान मुलांसाठी पौष्टिक ड्रायफ्रुट्सचे लाडू आणि मोठ्या माणसांसाठी मेथीचे लाडू. तर हे बघा आपली खारीक पावडर, सुकं खोबरं आणि आपले सगळे ड्रायफ्रुट्स हे सगळे इथे व्यवस्थित मिक्स केले आहेत. त्याच्यात आपण ही आता वेलची पावडर आणि जायफळची पावडर आहे ती ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया. ही बघा ही मेथी पावडर जी आहे ती मी ह्याच्यात ॲड करत नाही आहे. ही मी सेपरेट ठेवली आहे. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाले की आपण मोजून घेऊया किती माप भरते त्याचं. तर हे बघा 2 बाउल भरून हे आपलं मिश्रण झालं आहे. हे एवढंच मिश्रण आहे ह्याच्यामध्ये. तर एक भाग मी घेते फक्त ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवण्यासाठी. तर हे बघा आपण हा 1 बाउल हा परातीत ओतून घेतला आहे. आता आपण गुळाचं प्रमाण हा जेवढा बाउल आहे ना त्याच्या अर्धा बाउल आपण गुळ वापरायचा आहे ह्याच्यामध्ये. हा बघा अर्धा बाउल भरून हा गुळ घेतला आहे. तुम्ही बरोबर मोजून मापाने पण घेऊ शकता. एकदम सेम वाट्या असतील तर 2 वाट्या हे प्रमाण घ्यायचं आणि 1 वाटी गुळ घ्यायचा. आता हा गुळ व्यवस्थित ह्याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. जे थोडेसे काय तुमचे खडे असतील तर ते असे असे बोटाने फोडून घ्या. म्हणजे सगळीकडे गोड व्यवस्थित होईल. आणि मग हे झाल्यानंतर आपण ह्याच्यात तूप ॲड करूया. हे बघा गुळ पूर्ण मिक्स झाला आहे या मिश्रणामध्ये. आता जे आपण तूप घेतलं होतं ते तूप आपण 2 चमचे ह्याच्यात ॲड करूया. एकदम पूर्ण तूप ॲड करू नका. थोडं थोडं करून तूप ॲड करा. मिक्स करा. बघा थोडं वळून लाडू वळत आहेत का. नसेल वळत तरच परत तूप ॲड करा. हे बघा तूप पूर्ण मिक्स झालं आहे मिश्रणामध्ये सगळं व्यवस्थित. आता आपण एक लाडू वळून बघूया वळला जातो का. हे बघा एका हातानेच मी वळते आहे व्यवस्थित. हे बघा व्यवस्थित लाडू वळला जात आहे. हे बघा व्यवस्थित काहीच इश्यू नाही आहे. त्याला अजिबात भेग नाही पडत काही नाही. त्यामुळे आता हे मिश्रण परफेक्ट आहे. आता तुम्ही तुमच्या सोयीच्या आकाराने तुमच्या आवडीच्या आकाराने साईज ठेवू शकता. मी एवढ्याच साधारण आकाराचे लाडू बनवते. म्हणजे कसं सकाळी उठलं 1 ग्लास आपण दूध घेतलं हा 1 लाडू खाल्ला तरी आपल्याला व्यवस्थित एनर्जी मिळू शकते. तर आता मी सगळे लाडू वळून घेते. तर हे बघा आता आपले हे लाडू फक्त जे ड्रायफ्रुट्स होते ते तयार झाले आहेत. टोटल मोजून बघितले तर 35 लाडू तयार झाले आहेत. म्हणजे 1 महिना हे आपल्याला आरामात पुरू शकतात दिवसाला 1 खाण्यासाठी. आता हे जे मगाशीचं अर्ध मिश्रण आपण वेगळं काढून घेतलं होतं ते आहे आणि ही आपली मेथी पावडर. आता ती याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे बघा ह्याच बाउलने मी मोजून घेतलं तर हे 4 बाउल भरलं आहे आपलं मिश्रण. आता त्याच्यात 2 वाट्या परत आपण गूळ ॲड करूया. हा 1 वाटी अजून 1 वाटी घेते. बघा दुसरा बाउल. आता हा गूळ नीट ह्याच्यात मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेऊया. हे बघा गूळ आता आपल्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स झाला आहे. तर आपण ह्याच्यात 2 चमचे तूप ॲड करूया. व्यवस्थित मिक्स झालं आहे का बघूया. तूप आपलं पुरेसं आहे का. तर हे बघा मिश्रणामध्ये गूळ तूप व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता
आता आपण बघू लाडू आपला वळतोय का. लाडू वळत नसेल तर थोडं तूप अजून आपल्याला घालायला लागेल. हे बघा, व्यवस्थित आपलं मिश्रण वळलं जात आहे. एका हाताने सुद्धा लाडू व्यवस्थित वळला जातोय ना. मग अजून आपल्याला मिश्रणामध्ये अजून तूप घालायची गरज नाही आहे. तर आपण सगळे लाडू वळून घेऊया. तर हे बघा, आता मेथीचे लाडू तयार झाले आहेत. मी हे मोजले आहेत. तो टोटल 45 लाडू तयार झाले आहेत. कारण ह्याच्यात आपण मेथी आणि गूळ थोडा मेथीच्या हिशोबाने एक्स्ट्रा पडला आहे ना, त्यामुळे हे 45 झालेत. आणि हे जे मगाशी आपण ड्रायफ्रूटचे बघितले ते 35 झाले आहेत. आता डब्यात भरण्याआधी 1 तास आपण हे असेच जरा हवेवर ठेवूया, म्हणजे ते चांगले सेट होतील. आणि मग 1 तासाने आपण ते डब्यात भरूया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपले लाडू तयार झाले आहेत. हे ड्रायफ्रूट्सचे लाडू आणि सेम इन्ग्रेडियंट्स वापरून फक्त त्याच्यात मेथी ॲड करून हे बनवलेले मेथीचे लाडू लहानांसाठी मोठ्यांसाठी दोघांसाठी फायदेशीर आणि पौष्टिक. तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी इतर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.